श्रीरामपुरात उच्चभ्रू वस्तीमध्ये देहव्यापार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 पीडित महिलांची सुटका श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली आहे। दिनांक 27 डिसेंबर रोजी महिला नामे वृंदा शिरीष ठाकूर वय वर्ष 55 राहणार पंजाबी कॉलनी दशमेश नगर वार्ड नंबर 1 श्रीरामपूर ही तिच्या राहत्या घरामध्ये अनधिकृत बाहेरून मुली आणून अवैध वेश्या व्यवसाय चालवत असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला होता। सदर तक्रार अर्जाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांना माहिती मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेशित केल्यानं पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी एक डमी ग्राहकास पाठवून वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्री केली। खात्री होताच सदर ठिकाणी पोलीस पथक आणि पंचासह छापा टाकला असता तेथे वेश्या व्यवसाय चालवणारी महिला वृंदा शिरीष ठाकूर आणि तिच्यासोबत 2 ग्राहक हे आढळून आले। महिलांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सदर घराची मालकीन महिला वृंदा शिरीष ठाकूर हिनं आम्हाला मसाज करण्याकरता ग्राहक असल्याचं सांगून त्यांच्या घरी बोलावून घेतलं आणि आम्ही त्यांच्या घरी आल्यावर आम्हाला सांगितलं की येथे काही इसम हे समागमा करता येतात, ते चांगले पैसे देतील, त्या कामातून मिळालेल्या पैशातून अर्धे पैसे तुम्हाला देईल असं लालच दाखवून आम्हाला विश्वासात घेऊन तिच्याकडे असलेल्या ग्राहकासोबत बोलणी करून ग्राहकाकडून पैसे घेऊन रूममध्ये पाठवले अशी माहिती दिल्यानं सदर दोन्ही पीडित महिलांची सुटका केली आणि घराची मालकीन वृंदा ठाकूर वय वर्ष 55 हिच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1198/2024 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 345 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करतायत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।